नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट MBBS हिंगोलीचा कट ऑफ किती राहिलेला आहे लास्ट इयरला? त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेला तर अगदी फर्स्ट राऊंडपासून ते अगदी लास्ट राऊंडपर्यंत एकदम कमी मार्कावरती सुद्धा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ॲडमिशन झालेले आहेत. तर पूर्णपणे अगदी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पहिल्या राऊंडमध्ये किती ऑल इंडिया रँकवरती आणि शेवटचा राऊंड जो असतो आपला लास्ट राऊंड त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक किती राहिलेला होता आणि स्कोअर पण अगदी सांगणार आहे. तर तुम्ही कॅटेगरीमधले जे विद्यार्थी असेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला लास्ट इयरला 340वरती सुद्धा तिथे ॲडमिशन्स गव्हर्नमेंट हिंगोलीचं मिळालेलं आहे. ह्याचं पूर्णपणे अगदी मी डिटेल्स व्हिडिओ सांगणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण सेंड करायला त्यांनाही लक्षात येईल की कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत तर त्या ठिकाणी त्या कॉलेजला खूप कमी मार्कावरती सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे लास्ट इयरला. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्कांमध्ये व्हेरिएशन होईल, पण आता जो रँक मी तुम्हाला सांगणार आहे अगदी तुम्ही जर त्या रँकमध्ये येत असाल तरीसुद्धा तुम्हाला यावर्षीसुद्धा त्या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर सध्या तुमच्याकडे ऑल इंडिया रँक आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपण जर त्या ऑल इंडिया रँकपर्यंत असाल तर आपल्याला हे कॉलेज नक्कीच मिळणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फतसुद्धा लावायची असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती नंबर जो दिलेला आहे त्याच्यावरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्णपणे मी चार्ट काढलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. पूर्ण कॅटेगरी वाईज मी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. अगदी तुम्ही व्यवस्थित तुम्ही झूम करून पहा, म्हणजे लक्षात येईल. अगदी फर्स्ट राऊंडचा जो स्टुडंट आहे ऑल इंडिया रँक आणि लास्ट राऊंडचा पण किती आहे ते अगदी कॅटेगरी सांगणार आहे आणि त्या विद्यार्थ्याचा लास्ट स्टुडंटचा जो नीटचा स्कोर आहे, मार्क आहे, तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे कव्हर करणार आहे. तर प्रथम मी तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला ऑल इंडिया रँक त्यांचा किती राहिलेला होता तर इथं पाहू शकता आपण 59,947वरती विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये सीट अलाउड झाली होती. तीच SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट राऊंडला तुम्ही सुद्धा इथं स्कोर ऑल इंडिया रँक पाहू शकता. 1,59,678वरती विद्यार्थ्याला तिथं सीट अलाउड झाली होती. ऑल इंडिया रँक सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असावं म्हणून हे पूर्णपणे डिटेल्स मी सांगत आहे. आणि स्कोअर पाहिलं तर 427. तर हे रँक आहे ऑल इंडिया. आपला SML हा वेगळा येत असतो, तर आपले ॲडमिशन हे SMLवरती होत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्या कॉलेजचा सुद्धा मी SML अगदी पहिला राऊंड आणि लास्ट राऊंडचा सुद्धा मी SML तुम्हाला सांगणार आहे. पण सध्या आपल्या आपल्या ऑल इंडिया रँक्सनुसार तुम्ही नक्कीच पहा, म्हणजे तुम्हाला ही पूर्णपणे आयडिया येऊन जाईल. तर 427वरती विद्यार्थ्याला तिथे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली होती गव्हर्नमेंट MBBS कॉलेज हिंगोली. त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. 3,31,671वरती पहिल्या राऊंडलाच विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती. तर जो लास्ट राऊंडचा ऑल इंडिया रँक आहे तर 3,38,511वरती सीट अलाउड झाली होती. तर 340 मार्कावरती ह्या विद्यार्थ्याला इथं ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS हिंगोली कॉलेज मिळालं होतं. त्यानंतर विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता पहिल्या राऊंडचा आणि लास्ट राऊंडचा. तर विद्यार्थ्याला मार्क माहिती तर 472वरती सीट अलाउड झाली होती. NTBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडचा तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता आणि लास्ट राऊंडचा सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्ही ते पाहू शकता. तर विद्यार्थ्याला 449 स्कोरवरती सुद्धा तिथं NTBच्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली होती हिंगोली MBBS कॉलेज गव्हर्नमेंटचं सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर NTCच्या सुद्धा फर्स्ट राऊंडचा ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्याचबरोबर इथं मी लास्ट राऊंडचा ऑल इंडिया रँक काढलेला आहे. तर 498 या मार्कावरती सीट विद्यार्थ्याला NTCच्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती. NTDला सुद्धा तुम्ही फर्स्ट राऊंडचा ऑल इंडिया रँक पाहू शकता आणि लास्ट राऊंडसुद्धा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. तर 509वरती विद्यार्थ्याला ह्या स्कोरवरती विद्यार्थ्याला NTDच्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती गव्हर्नमेंट कॉलेज. आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही फर्स्ट राऊंडचा तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता. त्याचबरोबर लास्ट राऊंडचा ऑल इंडिया रँक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर 504वरती सुद्धा विद्यार्थ्याला, तर OBCच्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला त्या स्कोरवर म्हणजे 504 स्कोरवरती सुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं. SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या राऊंडचा हा तुम्हाला ऑल इंडिया रँक दाखवत आहे. लास्ट राऊंडचा सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्हाला दाखवत आहे. तर त्या विद्यार्थ्याला 505वरती सुद्धा विद्यार्थ्याला हिंगोलीचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या राऊंडचा तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता आणि लास्ट राऊंडचा सुद्धा ऑल इंडिया रँक तिथं दिलेला आहे. तर 487वरती EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथं सीट अलाउड झाली होती. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक आपण तो इथं फर्स्ट राऊंडचा पाहू शकता आणि लास्ट राऊंडचा सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि 506वरती सुद्धा विद्यार्थ्याला ती सीट अलाउड झाली होती. तर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी स्कोर का दाखवत आहे, कारण एका स्कोरवरती खूप सारे विद्यार्थी असतात आपल्याला माहीत आहे. पण तुमचा हा ऑल इंडिया रँक जवळपास असा येत असेल तर तुम्हाला ह्यावर्षीसुद्धा गव्हर्नमेंटचं हिंगोलीचं MBBS कॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी लास्ट राऊंडपर्यंत तुम्हाला तुम्ही वेट केला तर अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला योग्य चॉईस करणं, प्रेफरन्सेस लिस्ट तुमच्या हाताशी असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही कुठेही काउन्सिलिंग जॉईन करा, पण तुम्ही जी चॉईस फिलिंग करता त्याच्यावरती सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही कसे प्रेफरन्सेस लिस्ट टाकता, कसे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही अगदी पहिल्या राऊंडमध्ये विद्यार्थी सगळेच कॉलेज अगदी कशाही पद्धतीने टाकले तरी पण अगदी सेकंड आणि थर्ड जो राऊंड असतो आणि जो लास्ट राऊंड असतो, मॉपअप राऊंड म्हणतो आपण, स्टे वॅकन्सी राऊंड म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करावं लागतं की त्या कॉलेजला किती सीट्स प्रत्येक कॅटेगरी वाईज किती उपलब्ध आहेत आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या रँकनुसार तिथे तुम्हाला म्हणजे तुमचा ऑल इंडिया रँक बरोबर तुमचा SML सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तिथं तुमचा SML किती आलेला आहे तुमच्या कॅटेगरीमधून, म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला किती सीट्स उपलब्ध आहेत तुमच्या कॅटेगरीमधून, म्हणजे तुम्हाला ते चॉईस फिलिंगला प्रेफरन्सेस लिस्टला तुम्हाला फ्रंट्सला ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला अगदी चांगलंही कॉलेज मिळेल आणि तुमची CET पण हातातून सुटणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी कॅटेगरी वाईज सांगितलेलं आहे. त्याचबरोबर डिफेन्ससुद्धा तुम्ही पाहू शकता. डिफेन्स 1, 2, 3 त्याचासुद्धा अगदी तुम्हाला लास्ट राऊंडचा इथे ऑल इंडिया रँक पाहायला मिळत आहे. तर डिफेन्स 1साठी सुद्धा 465ला विद्यार्थ्याला तिथं सीट अलाउड झाली होती लास्ट राऊंडला, आणि डिफेन्स 2ला 461 आणि डिफेन्स 3ला 454. आणि जे काय PWD विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा ऑल इंडिया रँक तुम्ही लास्ट राऊंडचा पाहू शकता. त्या विद्यार्थ्याला 127 मार्कावरती जे PWDमधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथं सीट्स अलाउड झालेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्णपणे मी तुम्हाला अगदी चार्ट घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अगदी हिंगोली म्हणजे मराठवाडा ह्या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि आपल्याला माहितीच आहे की 2024मध्ये खूप सारे एकदम कॉलेजेस आले होते, 10 कॉलेजेस आले होते. त्यामधलं हे कॉलेज नवीन आहे, पण तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना अगदी तुमचा रँक येत असेल तरीसुद्धा ह्या कॉलेजचं तुम्ही नक्कीच चॉईस फिलिंग करा, कारण हे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी अगदी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप लो कट ऑफ जात असतो. तर तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग किंवा काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून मला डिटेल्स विचारू शकता आणि काउन्सिलिंग आमच्यामार्फत जॉईन करू शकता. अगदी तुमचं काउन्सिलिंग जेव्हा तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये येता तेव्हा अगदी तुमचं स्टार्ट टू एंड अगदी फॉर्म फिलअप करण्यापासून अगदी सगळे राऊंड्स पूर्णपणे त्यामध्ये कन्वर्ट होत असतात. अगदी 1, 2, 3 स्टे वॅकन्सी राऊंड पूर्ण हे राऊंड्स होत असतात. त्याचे नियम काय आहेत, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत ते पूर्णपणे चेक केले जाणार आहे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स नाही येतं, अगदी तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कसं काढायचं, गॅप सर्टिफिकेट कसं आणि कुठून काढायचं, ह्या सगळे पूर्णपणे 1 to 1 तुम्हाला काउन्सिलिंग मी स्वतः करत आलेली आहे. आणि जे विद्यार्थी जॉईन आहेत सध्या त्याही विद्यार्थ्यांना अगदी 1 to 1 मी स्वतः काउन्सिलिंग करत आहे. तर खूप सारे तुम्ही पाहत असाल की व्हिडिओमध्ये की अगदी ग्रुपने तुम्हाला तिथे फक्त मेसेजेस देत असतात, पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या ऑफिसला सुद्धा भेट दिली तरीसुद्धा तुम्हाला अगदी 1 to 1 माझ्यामार्फत काउन्सिलिंग तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. आणि जे काही ऑनलाईन आहेत विद्यार्थी त्याही विद्यार्थ्यांना अगदी फोनवरती 1 to 1 काउन्सिलिंग होणार आहे. अगदी तुमचे सगळे ॲडमिशन होईपर्यंत सगळी प्रोसेस आमच्या माध्यमातून होणार आहेत. आमची पूर्णपणे टीम तुम्हाला अगदी ह्याच्याबद्दल सहकार्य करेलच आणि स्वतः कॉल माझे तुम्हाला अगदी 1 to 1 कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला पूर्णपणे कॉलिंगवरती गोष्टी सांगणारच आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल काउन्सिलिंग त्या विद्यार्थ्यांनी एनी टाईम दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. एकही तुमची सिली मिस्टेक तुम्हाला खूप मोठी अडचण आणू शकते. त्यामुळे योग्य काउन्सिलिंग करा की ज्या ठिकाणी खरोखरच ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी अनुभवी काउन्सिलिंगकडूनच तुम्ही करा की जेणेकरून तुमची सीट तिथून हुकणार नाही. तर खूप साऱ्या कमी मार्कांना सुद्धा लास्ट राऊंडमध्ये ॲडमिशन अलॉट होत असतात, पण ते व्यवस्थित चॉईस फिलिंग, प्रेफरन्सेस लिस्ट टाकणं, अलॉटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर अगदी तुम्ही काळजीपूर्वक करा की जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे मी गव्हर्नमेंट MBBS हिंगोलीचा हा कट ऑफ मी सांगितलेला आहे. लो मार्कवरती ॲडमिशन्स लास्ट इयर झालेले आहेत. तर ह्यावर्षीमध्ये सुद्धा थोडेफार याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्यावर्षी नवीन येणारे कॉलेजेस पण आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे इंटेकसुद्धा वाढत आहे कॉलेजचा. जी काही कॉलेजची कॅपॅसिटी आहे, जे काही जुने कॉलेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सीट्स वाढलेल्या पाहायला मिळत आहेत आणि नवीन कॉलेज येतात त्यामुळे त्याही कॉलेजला सीट्स वाढण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आणखीन 2-3 कॉलेज येणार आहेत, त्यामुळे अगदी 600 ते 700 असे हे टोटल गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट असं हे कॉलेजला सीट्स येणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा. कट ऑफ थोडासा हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे, तरी तुम्ही अगदी व्यवस्थित चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला तिथे चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना MBBS असो, BDS असो, BMS असो, BHMS किंवा वेटरनरी कुठल्याही मेडिकल फील्डला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि
काही कारणास्तव तुम्हाला जर मार्कसुद्धा कमी येत असतील तर अगदी अदर राज्यांचे सुद्धा ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्हाला इन्क्वायरीसाठी सुद्धा दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुमचं अगदी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.